नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आणि ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे साहेब यांच्या विशेष उपस्थितीत झाला। 288 ग्रामपंचायत समृद्ध करण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला। या अभियानाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला विकासासाठी लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे। आर्थिक समृद्धी, सुशासन, लोकसहभाग, सकारात्मक स्पर्धा आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविणे यावर या अभियानाचा मुख्य भर आहे। फुलंब्री तालुक्यातील किनगाव हे आदर्श ठरले असून या ठिकाणाहून महाराष्ट्रात नवे परिवर्तन घडवण्यासाठी या अभियानाची सुरुवात होत आहे। यावेळी पालकमंत्री नामदार श्री संजय शिरसाट, माजी केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे, खासदार श्री संदीपान भुमरे, खासदार श्री कल्याण काळे, आमदार श्री संजय केणेकर, आमदार श्री प्रशांत बम, आमदार संजनाताई जाधव, छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री अतुल चव्हाण व मान्यवरांची उपस्थिती होती। आमदार अनुराधाताई या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा माननीय मुख्यमंत्री महोदयांना देऊन त्यांचंही इथे स्वागत करत आहेत। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। फुलंब्रीच्या आमदार अनुराधाताई या मुख्यमंत्री महोदयांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे देत आहेत। आपल्या सर्वांचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन आपण इथे स्वागत केलेलं आहे त्यांचं। आणि या एवढंच नाही की गेल्या महिन्यामध्ये कोल्हापूर खंडपीठाची निर्मिती झाली आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आपले गवई साहेब त्या ठिकाणी आले आणि तो सगळा विभाग अतुल चव्हाण साहेबांचे ते 5 जिल्हे कंट्रोल मधले पुणे विभागाचे चीफ इंजिनियर आणि इतका कमी कालखंड होता आणि तो पूर्ण उद्घाटन झालं। भूषण गवई साहेबांनी भाषणामध्ये नाव घेऊन अभिनंदन केलं। मुख्यमंत्री होते, मंत्री होते की हे काम फक्त आणि फक्त अतुल चव्हाणांमुळेच उद्घाटन होऊ शकलं। राज्याचे सरन्यायाधीश आणि जे आपल्या गावच्या सुपुत्राचा तिथे सन्मान करतात, कारण गवई साहेबांचा शब्द म्हणजे सोपा नाही, तो अंतिम शब्द असतो।